जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारे। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। जय राधा गोविंद राधा गोविंद
श्री श्री राधा गोविंद देव की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या प्रातःकाली रविवारी श्रीमद भागवत कक्षेमध्ये। जसं श्रीमान यादेंद्र प्रभूंनी सूचना दिली की दर रविवारी आजपासून आपण पहिल्यांदाच आहे ना, तर आज आपण पहिल्यांदाच सर्व दीक्षित भक्तांसाठी आणि जे दीक्षार्थी आहेत, दीक्षार्थी म्हणजे ज्यांना दीक्षा घ्यायची आहे किंवा 16 माळा जप करणारे जे भक्त आहेत त्या सर्वांसाठी आपण हा नवीन उपक्रम प्रारंभ केलेला आहे। तसा नवीन तर नाही आहे, नित्यम भागवत सेवया दररोज भागवत कक्षा होते, पण विशेष करून रविवारी सर्व भक्तांनी एकत्रित येऊन भागवत कक्षा कोणत्याही विशिष्ट अशा विषयावर चर्चा करावी आणि संपूर्ण आठवडा जो आपण वेगवेगळ्या कार्यामध्ये आणि विशेष करून आपल्या घरगृहस्थीमध्ये व्यस्त असतो, त्याच्यातून थोडा वेळ काढून प्रातःकालीन हा मॉर्निंग प्रोग्राम, फक्त भागवतच नाही तर संपूर्ण मॉर्निंग प्रोग्राम आठवड्यातून एकदा तरी, कारण सुट्टीचा दिवस मग युवक असो किंवा गव्हर्नमेंट अधिकारी असो, मग शाळेचा डबा नाही, ऑफिसचा डबा नाही, कुकिंग थोडं लेट चालू शकतं। बाहेरच्या जगामध्ये लोक रविवारचा उपयोग झोपण्यासाठी करतात। आठवडाभर काम करून थकलेले रविवारी 8, 10, 11 झोपण्यासाठी आणि विशेष ब्रेकफास्ट करण्यासाठी, मग इडली डोसा, दररोज तर भाजी पोळी आहेच, पण त्यापेक्षा एक विशिष्ट असा उपयोग रविवारी ते झोपण्यासाठी आणि खाण्यासाठी करतात। रविवारचा उपयोग ख्रिश्चन धर्मामध्ये लोक प्रातःकाळी प्रार्थना करण्यासाठी करतात। शनिवार असो किंवा रविवार असो किंवा शुक्रवारी फ्रायडे प्रेयर्स, शुक्रवारी संध्याकाळी, शनिवारी सकाळी आणि रविवारी सकाळी। जसं श्रील प्रभुपाद लिहितात उपदेशामृतच्या सुरुवातीलाच की जे ख्रिश्चन लोक जे आहेत
त्यांना काय वाटतं की दर आठवड्यातून एकदा आपण चर्चला जावं आणि चर्चमध्ये गेल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये कन्फेशन बॉक्स असतो. कन्फेशन म्हणजे पश्चाताप. आपण ज्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी आपण आपल्या हातून घडल्या, कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. प्रति अक्ष म्हणजे डोळ्याच्या समोर आणि अप्रत्यक्ष म्हणजे डोळ्याच्या मागे न कळत झालेल्या चुका. त्यांना सांगा नंतर बोला. मग कलेक्शन करणारे इथं बसा प्रवचनमध्ये, नंतर ते करा सगळं. कारण का प्रवचन ठेवलंय दीक्षित भक्तांसाठी, कलेक्शनसाठी नाहीये. कलेक्शन दिवसभर नावं वगैरे संध्याकाळी घेऊ शकतो. तर त्या कन्फेशन बॉक्समध्ये गेल्यानंतर आपण ते सांगतात की मी गेल्या आठवड्यामध्ये या चुका केल्या, आणि उद्देश हा आहे की त्या चुका केल्या एकदा सांगितल्यानंतर तेव्हापासून चुका बंद करायच्या. पण त्यांना काय वाटतं, आम्ही जर सांगितलं तर त्या पापापासून मुक्त झालो आणि रविवारपासून पुन्हा पाप करू शकतो. आणि त्यासाठीच परीक्षित महाराजांनी विचारलं, मन्ने कुंजर शौचवत, अशा आंघोळीचा काय फायदा जेव्हा हत्ती सुंदररित्या एक स्वच्छ तलावामध्ये किंवा नदीमध्ये आंघोळ करतो आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा आपल्या अंगावरती माती उडवतो, मग अशा आंघोळीचा काय फायदा? मग अशा पश्चातापाचा काय फायदा जर दर शनिवारी जाऊन आपण कन्फेशन सांगितलं की मी ही चूक केली, ही चूक केली, पण पुन्हा रविवारपासून त्याच चुका, तर तेही लोक जातात. विशेष करून जे मुसलमान लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ऑब्झर्व केलेलं आहे की बऱ्याच वेळा जे दररोज नमाज पढण्यासाठी जाणारे किंवा नियमित प्रार्थना करण्यासाठी जाणारे आपल्या मस्जिदीमध्ये, ते जेव्हा जात नाहीत, रेग्युलर जाणारे जर कमी झाले, बंद झाले, तर त्यांचे काही जे मुख्य मौलवी जे असतात ते मौलवी 3-4 जणांची एक ग्रुप घेऊन प्रत्येकाच्या घरी जातात. का आले नाही, काय अडचण आहे, नमाज पढण्यासाठी येत होते रेग्युलर, का नाही येत? तर त्यांच्याही आध्यात्मिक जीवनासाठी किंवा त्यांनाही आपल्या धर्मातील शिक्षण देण्यासाठी ते कार्यरत आहेत. आणि त्यालाच म्हटलेलं आहे मिशनरी, आपल्या मिशनला पुढं घेऊन जाण्यासाठी. आणि त्यासाठीच प्रत्येक दीक्षित भक्तांनी देखील एकत्रित येऊन श्रील प्रभुपादांच्या किंवा या भगवंतांच्या मिशनसाठी, आपलंही मिशनच आहे, प्रीचिंग मिशन, आपण काय करू शकतो. ज्यावेळी कार्तिक व्रत संपलं आणि मी महाराजांसोबत चर्चा करत होतो कार्तिक व्रत, त्यावेळी महाराजांनी सांगितलं कार्तिक व्रत हे आपण करतो स्वतःच्या उद्धारासाठी. जन्म सार्थक करी कर परोपकार, स्वतःचा उद्धार पण झाला आणि आता ते कार्तिक व्रत झाल्यानंतर जी रिचार्ज केलेली जी बॅटरी आहे, आध्यात्मिक चार्जिंग जी झालं, त्याचा उपयोग प्रचारासाठी. असं नाही की आपण प्रत्येक जणांनी फक्त वृंदावनात जाऊन बसावं, मायापूर धाममध्ये राहावं, प्रत्येकाला चांगलं वाटतं. म्हणजे प्रत्येक जण वृंदावन आणि मायापूरमध्ये जाऊन राहिले तर मग बाकीच्या बद्धजीवांचा उद्धार कोण करणार? आणि बाकीच्या बद्धजीवांपर्यंत भगवंतांची वाणी, भगवंतांचं नाव, भगवंतांची भगवद्गीता, भागवत पोचवणार तरी कोण? मला आठवतंय प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा प्रचार किंवा जेव्हा जेव्हा हे मायापूर वृंदावनचं नाव जेव्हा आठवतंय, त्यावेळी परमपूज्य भक्तिचारू महाराजांनी दिलेलं शेवटचं जे प्रवचन होतं ते प्रत्येक वेळी ते मी आठवत असतो. किती करुणतेनं, आर्द्रतेनं, तळमळीनं महाराजांनी ते प्रवचनाची शेवट केला. हे 4 जून 2021चं प्रवचन असू शकतं. 4 जून 2020 ज्यावेळी महाराजांनी देहत्याग केला जुलै महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर महाराज उज्जैनमध्ये होते आणि कोविड-19 चाललेलं होतं, जो आपला कोविडचा महामारीचा रोग. त्या महामारीच्या रोगमध्ये संपूर्ण विश्व थांबलेलं होतं. आणि अशावेळी सगळे प्रचारक पण थांबलेले, सगळे भक्त पण थांबलेले, कोणाला बाहेर जायची परवानगी नाही, आत यायची परवानगी नाही. तर त्यावेळी महाराजांनी प्रवचन दिलेलं होतं उज्जैनमध्ये. आणि काही भक्तांनी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज आपण का अमेरिकेला चाललाय?
एवढं सगळा तिथं कठीण परिस्थिती आहे, कठीण वेळ आलेली आहे, कुणी प्रचार करू शकत नाही, प्रवास करू शकत नाही. आपण का इतकी मोठी रिस्क घेऊन प्रचारासाठी अमेरिकेसाठी चाललेले आहात? तर त्या प्रवचनामध्ये महाराजांचं शेवटचं 2-3 मिनिटाचं एक विशेष जे रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याचं, तर महाराज त्यामध्ये सांगतायत की श्रील प्रभुपादांनी आम्हाला सांगितलं वृंदावनला जायसाठी, राधाकुंडमध्ये स्नान करण्यासाठी किंवा राधाकुंडला जाण्यासाठी, पण कशासाठी? आपली आध्यात्मिक बॅटरी रिचार्ज करण्यासाठी, काही दिवसासाठी, परमनंट जाऊन तिथं राहायसाठी नाही. आणि जर प्रत्येक भक्त जर तिथं जाऊन राहू लागला तर मग आपल्या संस्थेचं काय होणार? श्रील प्रभुपादांनी आम्हाला कधी प्रेरित केलं नाही की जाऊन धामामध्ये निवास करा. श्रील प्रभुपादांनी आम्हाला सांगितलं की सदैव ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी प्रचार करा, आपल्या जीवनाचा उद्धार करा. आणि हा कोविड, हा जो व्हायरस आहे, तो व्हायरसमुळे मी लपून इथं उज्जैनमध्ये थांबणं आणि माझे जे शिष्य आहेत, अनुयायी आहेत, ते अमेरिकेमध्ये बॅटलफील्ड जे युद्धभूमी आहे, त्या युद्धभूमीमध्ये ते प्रचार करू लागलेले आहेत. आणि त्यांचा लीडर मी उज्जैनमध्ये लपून बसलेलो आहे आणि ते तिथं युद्ध करत आहेत मायेशी. हे शोभा देत नाही, म्हणून मी त्यांच्या समोर जाऊन युद्ध करण्यासाठी मायेच्या विरुद्ध मी अमेरिकेला चाललेलो आहे. आणि शेवटचं प्रवचन आहे. मग त्यानंतर महाराज उज्जैन, नाशिकहून मुंबई, मुंबईहून अमेरिका, आणि अमेरिकेत गेल्यानंतर बॅटलफील्डवरती, युद्धभूमीवरती, जशी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती भगवंतांचं दर्शन घेत, आता कोणी साधारण असे नव्हते ते सगळे, कुणीही असे सर्वसाधारण व्यक्ती त्या युद्धभूमीवरती आले नव्हते. साक्षात भगवंतांच्या उपस्थितीमध्ये जे आलेले कोणतेही, मग पांडवांच्या बाजूने लढणारे असो किंवा कौरवांच्या बाजूने असो, साक्षात भगवंतांचं दर्शन घेत त्यांनी प्राण सोडला. आणि त्याच पद्धतीनं मायेच्या विरुद्ध युद्ध पुकारून तिथं प्रचार करत करत त्यांनी देहत्याग केला. आणि हा जन्म सार्थक करी कर पर उपकार. तर प्रत्येक भक्त ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे ती फक्त एक धार्मिक कार्य किंवा स्वतःचा आता उद्धार झाला, दीक्षा झाली, संपलं. तसं बाहेरच्या जगात पण होते. नवीन नवीन जे मुलं 8 वर्षाचे होतात त्यांना उपनयन संस्कार होतो, मुंज उपनयन त्यांना जाणवं दिलं जातं, त्यांना आध्यात्मिक कार्य करावं लागतं. किंवा जे अनुग्रह दिले जातात, वेगवेगळे दीक्षा दिले, आमचा अनुग्रह झाला, आमची दीक्षा दिली, गुरुने आम्हाला मंत्र दिला, ते धार्मिक कार्य झालं. पण आपल्या संस्थेमध्ये आध्यात्मिक दीक्षा याचा अर्थ वेगळाच आहे. आणि फक्त दीक्षा गुरूंनाच पकडून राहणं असं नाहीये. आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या संस्थेमध्ये आणि विशेष करून इस्कॉनमध्ये श्रील प्रभुपाद, दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु या तिघांना मिळून गुरुपादाश्रय म्हटलेलं आहे. गुरुपादाश्रय म्हणजे फक्त आपल्या दीक्षा गुरूंच्या चरणांचा आश्रय नाही. गुरूंचा आश्रय तर आहेच, त्यांनी तर दीक्षा दिलेली आहे, ते भगवत धामात घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. पण गुरुपादाश्रय इस्कॉनमध्ये श्रील प्रभुपाद, दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु या तिघांना मिळून गुरुपादाश्रय म्हटलेलं आहे. आध्यात्मिक गुरूंनी दिलेले आदेश किंवा उपदेश त्यांचं पालन कसं करावं हे आपल्याला शिकवतात शिक्षा गुरु. आणि दीक्षा गुरु जे आदेश प्राप्त करतात श्रील प्रभुपादांकडून. आणि म्हणून श्रील प्रभुपादांचं जे स्थान आहे कुणीही कमी करू शकत नाही. येणाऱ्या हजारो लाखो वर्षापर्यंत देखील श्रील प्रभुपादांचं जे श्रेष्ठतम स्थान आहे, सगळ्यात वरचं स्थान, ते कुणीही बदलू शकत नाही. किती आध्यात्मिक गुरु येतील आणि जातील, पण जे तथाकथित दीक्षित भक्त आहेत त्यांना वाटते की माझे आध्यात्मिक गुरु म्हणजे सगळं काही बस. मग क्वचित जर आध्यात्मिक गुरु नाही राहिले, शारीरिक त्यांचा वपू नाही राहिला, तर मग काय होणार? आपण सोडून जाणार सगळं. गुरु पण नाही, शिष्य पण नाही. आता बघा ना, जेव्हा गुरु महाराज येतील त्यावेळी प्रत्येक दीक्षित भक्तांना वाटते की गुरुजी आले, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, जय गुरुदेव. आणि गुरुदेव गेल्यानंतर आपापल्या घरी. याचा अर्थ त्यांनी गुरुतत्व
जाणलं नाही. ज्यावेळी प्रत्यक्षात गुरु आपल्या डोळ्यासमोर प्रकट होतात, आपल्या हृदयातून चैत्य गुरु ते मूर्तिमंत स्वरूप प्रकट होतं. आणि जेव्हा दीक्षा गुरु आपल्या डोळ्यापासून दूर जातात दुसऱ्या ठिकाणी प्रचारासाठी वगैरे, पुन्हा ते चैत्य गुरु आपल्या हृदयामध्ये जातात. ज्यावेळी बृहद भागवत पुराणमध्ये वर्णन आहे, बृहद भागवतामृतमध्ये, ज्यावेळी गोपकुमार भगवंतांच्या धामात चाललेले होते आणि त्यांचा प्रवास जेव्हा चाललेला होता, परतीचा प्रवास, वेगवेगळे स्वर्ग लोक परत 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 सगळ्या वेगवेगळ्या लोकांचं दर्शन करत ते चाललेले होते. ज्यावेळी सदाशिव लोकामध्ये आले, विरजा नदी पार केल्यानंतर सदाशिव लोक आहे, आध्यात्मिक जगताची सुरुवात, शिवजींचं स्थान सदाशिव लोक. त्या सदाशिव लोकामध्ये पोचल्यानंतर त्यांनी पाहिलं वैकुंठातून कित्येक असे तेजस्वी पुरुष, तेजस्वी भक्त असे सगळे चाललेले आहेत पृथ्वीवरती किंवा वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये. ते म्हटले कोण आहेत सगळे? तर गोपकुमारांना उत्तर भेटलं की हे सगळे भगवंतांचे पार्षद आहेत आणि वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी चाललेले आहेत. आणि ते कार्य पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा भगवंतांच्या धामात येतं. मी कालच उस्मानाबादमध्ये संध्याकाळी विचारलं, 70 वर्षाचं कोण आहे आपल्यापैकी? कोण आहे ते 70 वर्षाचं? एक माताजी आहेत आपल्या, प्रभूजी 2, तिथं 3. तर त्या भक्त जे 70 वर्षाचे आहेत तेच सांगू शकतात की प्रभुपादांचा त्याग किती मोठा आहे. आपण अनुभव करू शकतो. प्रभुपादांनी त्याग केला, इतक्या थंडीमध्ये प्रभुपादांनी 70 वर्षाचं झाल्यानंतर अमेरिकेत गेले, पहिला बर्फ बघितला, पहिला बर्फामध्ये इतक्या कडाक्याच्या थंडीत ते राहिले. पण जे खरोखर 70 वर्ष झालेले आहेत त्यांना विचारा किती कठीण परिस्थिती आहे. आपण समजू शकत नाही 70 वर्षानंतर किती ती कठीण परिस्थिती आहे. आता आपलं शरीर जवान आहे, जवानी दिवानी चाललेली आहे, त्यामुळे ते आपल्याला तितकं कळून येत नाही. पण 70 वर्षाची आयु झाल्यानंतर ते शरीर बसण्यासाठी, उठण्यासाठी, खाय प्यायचे नियम, कुठे जाण्यासाठी नियम, कार्यक्रमला बोलत तर खाली आहे की वर आहे, लिफ्ट आहे की नाही, जिना आहे की नाही, खाली बसू शकत नाही, खुर्चीची व्यवस्था आहे की नाही, किती प्रश्न. आणि अशा परिस्थितीत ते गेले. जर ते वृंदावनात राहू शकले असते, राधा दामोदर मंदिरामध्ये सुंदर 2 खोल्या होत्या. आध्यात्मिक जगाचं केंद्रस्थान म्हटलेलं आहे राधा दामोदर मंदिर. संपूर्ण जे आध्यात्मिक जगाचा केंद्रबिंदू, जर आध्यात्मिक जगत जर एका चाकाप्रमाणे चाक जे असतं गाडीचं, त्याचा जो सेंटर जो आहे तो राधा दामोदर आहे. राधा दामोदर मंदिर, रूपगोस्वामींची भजन कुटीर आणि समाधी. आणि या ब्रह्मांडाचं सगळ्यात पवित्र स्थान म्हणजे राधाकुंड आहे. तर प्रभुपाद राहू शकले असते तिथे. प्रभुपाद गेले, किती वेळा भीक मागितली तिकीटसाठी. आणि असं पण आहे की विमान असलं तरच मी जाणार आणि चांगली बिझनेस क्लास सीट भेटेल तरच नाही. त्या जलदूत जहाजामध्ये, मालवाहू जहाजामध्ये प्रत्येक वेळी ती श्रीमती मोरारजी तर परेशान झालेली अक्षरशः. म्हटलं तुम्हाला काय स्वामीजी मरायचं आहे का तिथं जाऊन? स्वामीजी मरायसाठी चालले का अमेरिकेत? तिथली बर्फ, तिथला थंडी, तिथं ओळख नाही, पाळख नाही, कुठं राहणार? आणि अशा परिस्थितीत प्रभुपादांनी हा रविवारी कार्यक्रम चालू केला. हा कुणी आता नवीन नाहीये. हा अनंत, जेव्हा प्रभुपादांनी चालू केली संडे फेस्टिवल, प्रभुपादांवेळेपासूनच हा चालू झालेला आहे. मग त्याचं रूपांतर कधी शनिवारी झालं काही काही मंदिरामध्ये, काही मंदिरामध्ये जर गुरुवारी सुट्टी असेल तर गुरुवारी झाला साप्ताहिक सत्संग. पण प्रभुपादांनी रविवारीच हा चालू केलेला होता. आणि याचं प्रभुपाद लिहितात सुद्धा, मी का चालू केला हा कार्यक्रम. उपदेशामृतच्या 4थ्या श्लोकामध्ये ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंकते भोजायते चैवम षड्विधम प्रीती लक्षणम. या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की मी हा रविवारीय कार्यक्रम का प्रारंभ केला. कारण जेव्हा कोणत्याही मोठमोठ्या कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये, बिझनेसमध्ये टेंडर पास केला जातो, त्या टेंडर पास होतो त्यावेळी तिथं मेजवानी दिली जाते. हॉटेलमध्ये मेजवानी दिली जाते, टेंडर पास होतात मोठ्या मोठ्या कंपनीची ऑर्डर. तर प्रभुपाद म्हणाले की आठवड्यातून एकदा हे सगळे भक्त येतील, सोबत आल्यानंतर ददाती प्रतिगृह्णाती,
भक्तांना उपहार देणं, भक्तांकडून उपहार स्वीकार करणं, भक्तांकडून आध्यात्मिक गोष्टी किंवा आध्यात्मिक जिज्ञासा विचारणं आणि जर त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सांगणं. भुंकते भोजायते चैव. आपण दररोज भक्तांना बोलू शकत नाही प्रसादसाठी किंवा जाऊ शकत नाही. कमीत कमी रविवारी एकदा तरी एकत्रित येऊन सर्वांनी बसून प्रसाद जर घेतला तर ते प्रीतीचं लक्षण आहे. आणि याच कारणासाठी प्रभुपादांनी संडे लव्ह फीस्ट, रविवार उपहारीय कार्यक्रम हा प्रारंभ केला. सगळ्यांना झोपेतून उठून त्रास द्यायसाठी. मला आजच फक्त म्हणतो, प्रभूजी कोण येणार नाही, संडे आहे, सगळ्यांना थंडी चालू झाली. पण आपण जर सातत्यानं जर प्रयत्न केला तर निश्चित येतील. कधी 60 येतील तर कधी 600 येतील. आणि आध्यात्मिक जगामध्ये भोजनाला 600, भजनाला 60 हे तर फिक्सच आहे. भजनाला 60 आणि भोजनाला 600. येन केन प्रकारेण जर आपण सातत्याने जर ठेवलं तर निश्चित. आणि विशेष करून दुसरा एक कारण, रविवारी हा वेगळा सत्संग करण्याचा, कारण जे प्रवचनकर्ते आहेत, प्रवक्ते आहेत, ते प्रवक्ते काय बोलावं हा प्रश्न पडतो. अर्धे नवीन, अर्धे जुने, अर्धे 85 पासून आहेत, अर्धे 95 पासून आहेत, अर्धे 6 महिन्यापासून आहेत, अर्धे 2 महिन्यापासून आहेत. कोणत्या विषयावर बोलावा हा मोठा प्रश्न पडतो. मग जर नवीन काही विषय बोललं तर सगळ्यांना वाटतं जुन्या भक्तांना काय आहे, दरवेळी तेच आत्मा शरीर काहीतरी त्याच्या पुढं. जर कोणताही कठीण विषय घेतला तर जे नवीन आहेत त्यांच्या डोक्यावरून जातं, काहीच कळत नाही त्यांना. ते नवीन जे आलेले असतात त्यांना वाटतं काहीतरी एखादा भगवद्गीतेचा श्लोक असेल किंवा कोणती तरी कथा असेल, राधे राधे, त्यांना वाटतं राधे काहीतरी दिव्य कथा असेल. मग तिथं जर आपण काहीतरी सिद्धांत वगैरे सांगितले त्यांना कळत नाही. आणि यासाठीच बऱ्याच मंदिरामध्ये हा उपक्रम असा नाही की बीडमध्ये पहिल्यांदाच, बऱ्याच मंदिरामध्ये, मोठमोठ्या मंदिरात हा उपक्रम चालू केलेला आहे रविवारचा. मग काही ठिकाणी टेम्पल हॉलमध्ये होतो, काही ठिकाणी वेगळ्या प्रसादम हॉलमध्ये वगैरे होतो. ठिकाण बदलतं पण विषय तोच असतो. प्रत्येकाला त्यांचे जे प्रश्न आहेत, आध्यात्मिक प्रश्न आहेत किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये जे बरेच काळापासून गेलेले आहेत, आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यांची दीक्षा झालेली आहे, जे ब्राह्मण झालेले आहेत, 2 प्रकारचे भक्त आहेत, सिनियर्स आणि सीनियर्स. शब्द तोच आहे. सिनियर म्हणजे वरिष्ठ आणि सीनियर्स म्हणजे ज्यांनी फक्त वर्ष बघितलेले आहेत. सीन म्हणजे पाहणं, इयर्स म्हणजे वर्ष. खरोखर एक वरिष्ठ आहे आणि दुसरा फक्त त्यांनी वर्ष काढलेले आहेत. 5, 10, 15, 20 गेले, पण जसे आहे तसेच. 20 वर्षापासून भक्त आहेत पण काही प्रगती किंवा उत्कंठा भक्तीविषयी किंवा जिज्ञासा किंवा जबाबदारी. एक आहे रिॲक्शन आणि एक आहे रिस्पॉन्स. 2 शब्द आहेत इंग्लिशचे, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स. जेव्हा व्यक्ती काहीतरी आपल्या जीवनामध्ये अडचणी आल्या, मग त्या सेवेमध्ये असो, मंदिरामध्ये असो, कोणत्याही कार्यामध्ये असो, जर तो लगेच विचलित झाला त्याला म्हणतात रिॲक्ट करतो. तो रिॲक्ट करतो म्हणून रिॲक्शन त्याचे बदलतात. कोणी काय म्हटलं, अरे मी एवढा वरिष्ठ आहे, तुम्हाला कसा काय बोलला, लगेच तो विचलित होतो. आणि रिस्पॉन्स म्हणजे जो व्यक्ती वेळ काळ परिस्थितीनुसार त्या शब्दांना विचार करून बोलतो त्याला म्हटलेलं आहे रिस्पॉन्स. रिॲक्ट आणि रिस्पॉन्स. जेव्हा रिस्पॉन्स व्यक्ती देतो त्यावेळी तो रिस्पॉन्सिबल बनतो. जो रिस्पॉन्स देऊ शकतो त्याला म्हटलेलं आहे रिस्पॉन्सिबल, जबाबदार. जो जबाबदारी कधीच घेत नाही त्याला जबाबदारी कधी दिलीच जात नाही. बेजबाबदार भक्तांना किंवा बेजबाबदार व्यक्तीला कधीही जबाबदारी दिली जात नाही. कारण गंगा के पास गया गंगादास, जमुना के पास गया जमुनादास. मग अशी परिस्थिती असल्यावर कोण जबाबदारी देणार. आणि आपण जबाबदारी घेतलेली आहे दीक्षित भक्तांसाठी. हा जो दीक्षित भक्तांसाठी आहे म्हणूनच दीक्षित भक्तांचा विषय आहे. दीक्षित भक्तांनी गुरूंना, आध्यात्मिक गुरूंची निवड केली. ते स्वतः आपल्या घरी आले नव्हते, आपण त्यांच्याजवळ गेले नव्हतो दीक्षा घेण्यासाठी.
आपण गुरूंना वैष्णवांच्या समोर, धामामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये, अग्नीसमोर, वैष्णवांसमोर आपण वचनबद्ध झालेलो आहोत. दीक्षा काले शिष्य करे आत्मसमर्पण. आपण आत्मसमर्पण त्यांना केलेलं आहे आणि ते जे आदेश देतील ते पालन करण्यासाठी आपण ऋणी आहोत किंवा वचनबद्ध आहोत. आपण वचन घेतलेलं आहे, दास दासानुदास म्हणून सेवा करेन. इस्कॉन संस्था सोडून कधीही जाणार नाही, काही झालं तरी. पण असं नाही म्हटलंय काही जाणार पण नाही आणि काही करणार पण नाही. जाणार पण नाही आणि काय करणार पण नाही. तर प्रभुपाद प्रत्येक वेळी जेव्हाही भक्तीविषयी लिहितात, भक्ती म्हणजे डिवोशनल सर्व्हिस, आध्यात्मिक जीवन किंवा भक्ती म्हणजे भक्तिमय सेवा. भक्ती ही सक्रिय आहे आणि जेव्हा भक्ती सक्रिय होते त्यावेळीच आपण भगवंतांना जाणू शकतो. ती सक्रिय असेल तर. माझी दीक्षा झाली, आता मला काय करायची आवश्यकता नाही, मी घरात आहे, आनंदात आहे, गॅरंटी नाही आपण भगवतधामात जाणार म्हणून. हा एक भ्रम आहे. सगळ्यांना वाटते की दीक्षा झाली म्हणजे मी भगवतधामात जाणार फिक्स. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगदरुधया गिरा. पण तो एक भ्रम आहे. दीक्षा झाली, गुरूंशी आपण संबंध जोडला आणि तो सुरुवात झाली. इनिशिएशन, द बिगिनिंग, सुरुवात झाली. सगळ्यांना वाटतं ह्यांनी दीक्षा घेतली म्हणून मला पण पाहिजे, त्यांनी घेतली म्हणून मला पण पाहिजे. तर शाळेत असतं ना, LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड, थर्ड, तसं आल्यानंतर वाटते पहिले 2 वर्ष कंठीमाळ वगैरे घातली, सगळं झालं. झाली की 2 वर्ष आता सगळे दीक्षित आहेत, मी पण दीक्षा घेऊ. 2 वर्ष झाली दीक्षा घेऊन, आता मला पण ब्राह्मण दीक्षा पाहिजे. ब्राह्मण शब्दाचा अर्थ सुद्धा माहित नसला तरी आम्हाला ब्राह्मण दीक्षा पाहिजे. का? दीक्षा होऊन 2 वर्ष झाली. माझी भक्तिशास्त्री पण झाले, तर मी केली ना भक्तिशास्त्री. आता तर भक्तिशास्त्री झाल्यानंतर मी ऑथोराईज झालो दीक्षा घेण्यासाठी, ब्राह्मण दीक्षा घेण्यासाठी. आणि ब्राह्मण दीक्षा घेऊन मग घरी झाली की दीक्षा झाली, ब्राह्मण दीक्षा झाली. ब्राह्मण दीक्षा जर झालेली असेल आणि तो व्यक्ती अर्चा विग्रहांची सेवा करत नसेल तर त्या ब्राह्मण दीक्षेचा काहीही फायदा नाही, काहीच फायदा नाही. मग तो नाकापेक्षा मोती मोठा म्हणतात ना, तसं होतं. ब्राह्मण दीक्षा ही दिली जाते अर्चा विग्रहांच्या सेवेसाठी. आणि अर्चा विग्रहांची सेवा करणार म्हणून ब्राह्मण दीक्षा घेऊन जर बंद केली तर तो एक मोठा गुरु अपराध आहे. आपण गुरुंनाच फसवलं. गुरु महाराज द्या ब्राह्मण दीक्षा. कशासाठी? मी पुजारी सेवा करणार आणि दीक्षा झाल्यानंतर मी घरी बसणार. प्रत्येक ठिकाणी त्यांना वाटतं ब्राह्मण दीक्षा झाली म्हणजे झालं. पण ब्राह्मणाचं महत्वाचे 3 कार्य आहेत: पठन पाठन, यजन याजन, आत्मनिग्रह. पठन पाठन, जे आध्यात्मिक ग्रंथ जे आहेत, शास्त्र, ते स्वतः वाचणं, समजून घेणं आणि तो प्रचार करणं. यज्ञ करणं, यज्ञ करून घेणं. यज्ञ करणं म्हणजे विग्रहांची सेवा. दररोज विग्रहांची सेवा झाल्यानंतर एक नित्य होम असतो, नित्य होम दररोज करायला पाहिजे. पण प्रभुपादांनी त्याच्यावरती इतका जोर नाही दिला, पण काही मंदिरात होतात नित्य होम. जे जे सेवा करते वेळी आपल्याकडून अपराध झाले कळत न कळत, त्याचं क्षालन व्हायसाठी मूर्तिमंत यज्ञ जे आहेत, अग्नीमध्ये आहुती देऊन ती आहुती यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मग त्या दिवशीची विग्रह सेवा पूर्ण होते. भगवंतांना उठवणं, ड्रेसिंग करणं, श्रृंगार झाल्यानंतर भगवंतांची आरती, आणि इथं आरती झाल्यानंतर लगेच मग यज्ञ प्रारंभ करणं. नित्य होम ज्याला म्हणतात, नित्य होम. जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांसाठी तर इतके नियम, जर इतके नियम आपण ऐकले तर कोणी ब्राह्मण दीक्षा घेणारच नाही. नकोच बा ब्राह्मण दीक्षा. म्हणजे आजही कित्येक ब्राह्मण जे आहेत, जे यज्ञ हवन वगैरे करतात, पठन पाठन, ते दररोज नित्य होम करतात. त्यांचे नियम आहे. सूर्याला अर्घ्य देणं आहे, गायत्री, सावित्री, सरस्वती या 3 त्रिसंध्या आहेत. झाली दीक्षा. पण पुढचे नियम काय? सुरुवातच. आणि ते केव्हा पालन करणार आपण? जेव्हा भक्तांच्या सानिध्यात येऊन पुन्हा 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 ऐकल्यानंतर त्याचं महत्व किती आहे, का ते करायला पाहिजे, हे ऐकल्यानंतरच आपण करणार, नाही तर करू शकत नाही. आपण जर म्हटलं घरी राहून आपण भक्ती करतो भक्ती आपण, पण त्या भक्तीची क्वालिटी राहत नाही.
मी कधी कधी विचार करतो, मंदिरातली एक दिवसाची भक्ती, एक दिवसाची जी भक्ती आहे सकाळपासून 4 ते रात्री 10, ती घरातली जवळजवळ 10 ते 20 किंवा महिन्याची जरी भक्ती पकडली तरी भरपूर आहे. एक महिना तर आणि एक दिवस 1:30. आरामात घरी आपल्यानुसार भगवंत उठतात. घरचा मालक उठला तर भगवंत, असं नाही की भगवंत, पण मंदिरामध्ये उलट आहे. मंदिराचे अध्यक्ष असो, कोणी आलं कोणी नाही आलं, GBC असो, गुरु असो, कोणी असो नसो, पण भगवंत 3:55 उठतात. हेच अंतर आहे. आणि इथं जे आध्यात्मिक वातावरण जे आहे त्या आध्यात्मिक वातावरणामध्येच आपण भक्ती करू शकतो. तर जेव्हा मला सांगितलं की पहिल्यांदाच आहे, मला आजच कळलं. पहिल्यांदा मला वाटलेलं गेल्या रविवारी झालेलं होतं, पण आजच पहिल्यांदा आहे. तर हा भागवताचा 3य स्कंद आहे आणि भागवताच्या 3य स्कंदाचा 29वा अध्याय आणि श्लोक संख्या आहे 18. क्लिअर आहे का? 3, 29, 18. आता भागवत आपण चालू करतोय. आता तर आपण फक्त बॅकग्राऊंड सांगितलं, भागवतम का आपण रविवारी प्रारंभ केलेला आहे. थोडं मोठं कर, कृपया माझ्या मागे म्हणा. आध्यात्मिक विषय अनुश्रवणात, श्रवण करण्यापासून, नाम संकीर्तनात, पवित्र हरिनामाचे कीर्तन करून, च आणि मे माझ्या, आर्जवेन सरळ वर्तनाने, आर्यसंगेन संत पुरुषांच्या संगतीने, निरअहंक्रिया मिथ्या अहंकार सोडून, तथा या प्रकारे आध्यात्मिकानुश्रवणा नाम संकीर्तनाच्च मे, आर्जवेनार्य संगेन निरहंकिंक्रिया तथा आध्यात्मिकानुश्रवणात् नाम संकीर्तनाच्च मे, आर्जवेनार्य संगेन निरहंक्रियया तथा आध्यात्मिकानुश्रवणात् नाम संकीर्तनाच्च मे, आर्जवेनार्य संगेन निरहंक्रियया तथा अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपादांच्या द्वारे. श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद.
भक्ताने सदैव आध्यात्मिक विषयच श्रवण करण्याचा प्रयत्न करावा आणि आपला वेळ नेहमी भगवंतांचे पवित्र नाम संकीर्तन कारणी लावावा. त्यांचे वर्तन नेहमी सरळ मार्गी आणि साधे असावे आणि कोणाचाही मत्सर न करणारा, जरी तो सर्वांचा मित्र असला तरी जे अध्यात्मामध्ये प्रगत झालेले नाहीत अशांची संगती त्याने टाळावी. तात्पर्य: मनुष्याने आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक विषयांचे श्रवण केवळ अधिकारी पुरुषांकडूनच केले पाहिजे. तो आध्यात्मिक जीवनाचे सत्य, नियामक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून आणि इंद्रिय नियंत्रित करून जाणू शकतो. अशा इंद्रिय निग्रहणासाठी साधकाने अहिंसक व सत्यवचनी असावे, चोरी करू नये, मैथून जीवनापासून दूर राहावे, देहधारणेकरिता अत्यावश्यक तितक्याच गोष्टींचा संग्रह करावा, त्याने अत्याहार करू नये, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संचय करू नये, सामान्य लोकांशी वायफळ गप्पा गोष्टी करू नयेत आणि अकारण विधिविधानांचे पालन करू नये. स्वतःची खरोखर प्रगती व्हावी म्हणूनच त्याने विधिविधानांचे पालन करावे. भगवद्गीतेमध्ये 18 गुणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी सरळपणा हा त्यापैकी एक आहे. मनुष्याने निरअहंकारी असावे, इतरांकडून अनावश्यक सन्मानाची अपेक्षा करू नये आणि अहिंसक असावे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा. मनुष्याने अत्यंत सहनशील आणि सरळ मार्गी असावे. आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करावा आणि इंद्रियावर संयम राखावा. या गुणांचा उल्लेख भगवद्गीतेतही करण्यात आला आहे. आध्यात्मिक जीवनात प्रगती कशी करावी याविषयीचे श्रवण मनुष्याने अधिकृत पुरुषांकडूनच करावे. या संदर्भातील उपदेश आचार्यांकडून ते स्वीकारावेत व आत्मसात करावेत. या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. नाम संकीर्तनाश्च हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या पवित्र भगवान नामाचे कीर्तन मनुष्याने व्यक्तिशः व सामूहिकरित्या करावे. श्री चैतन्य महाप्रभूंनी या पवित्र नाम संकीर्तनावर आध्यात्मिक प्रगतीचे मूलभूत साधन म्हणून विशेष जोर दिलेला आहे. या श्लोकात आर्जवेन अर्थात निष्कपटपणे किंवा दुटप्पीपणा न करता हा आणखी एक महत्वाचा शब्द आला आहे. भक्ताने स्वार्थपूर्तीसाठी योजना आखू नयेत. अर्थात भगवंतांचे कार्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रचारकाला योग्य मार्गदर्शनाखाली कधी कधी योजना आखाव्याच लागतात, परंतु स्वहितासाठी मात्र त्याने सदैव निष्कपटी असावे आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती न करणाऱ्या मनुष्यांची संगती त्याने टाळावी. या श्लोकामध्ये आर्य हा आणखी एक अर्थपूर्ण शब्द आहे. कृष्ण भावनेच्या ज्ञानामध्ये तसेच भौतिक समृद्धीमध्येही प्रगती करणारे लोक आर्य म्हणविले जातात. आर्य आणि अनार्य किंवा सूर आणि असुर यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रगतीच्या दर्जानुसार भेद पडतो. अध्यात्मामध्ये प्रगत नसणाऱ्या व्यक्तींचा संग निषिद्ध आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे, असत्संग त्याग. मनुष्याने क्षणभंगूर गोष्टीवर आसक्त असणाऱ्या व्यक्तींचा संग टाळावा. असत म्हणजे आध्यात्मिक अत्यधिक भौतिक आसक्ती असलेला, भगवंतांचा भक्त नसणारा किंवा स्त्री आणि उपभोग्य ऐहिक वस्तूंवर अत्यंत आसक्त असणारा होय. वैष्णव तत्वज्ञानानुसार असा मनुष्य पाखंडीच आहे. भक्ताला आपल्याकडील संपत्तीचा व साठ्याचा अहंकार नसावा. सौजन्य आणि नम्रता हीच भक्ताची खरी लक्षणे आहेत. भक्त आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रगत असला तरी तो सदैव सौजन्यशील व नम्रच असतो. याचे उदाहरण कविराज गोस्वामी आणि इतर वैष्णवांनी आपल्या आचरणातून दाखविले आहे. आपण रस्त्यावरील तृणापेक्षाही नम्र
आणि वृक्षापेक्षाही सहनशील असावे, ही चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे. मनुष्याने कधीही गर्वाने फुलून जाऊ नये किंवा दुरअभिमानी असू नये. अशा प्रकारे आचरण केल्यास तो खचितच आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकेल. श्रील प्रभुपाद की जय. हा जो अध्याय, हा अध्यायाचं नावच आहे भक्तिमय सेवेचे कपिलकृत विवेचन. स्वतः भगवान कपिल देव आपल्या आईला मार्गदर्शन करतात. कर्दम मुनी आणि देवहूती यांच्या घरी कपिल देव भगवंत अवतरित झाले. ज्यावेळी कर्दम मुनींनी तपस्या केली, त्या तपस्येमध्ये त्यांची अंतरंग इच्छा भगवंतांना माहीत होती. ज्यावेळी त्यांनी तपस्या केली, भगवंत प्रकट झाले आणि भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांनी ओळखलं सुद्धा की यांना वैरागी जीवन न स्वीकारता गृहस्थ बनवून यांना जीवन स्वीकारायचं आहे. आणि कर्दम मुनींची तपस्या आणि देवहूतीची भक्ती पाहून भगवंत त्यांच्या घरी अवतरित होणार होते. तर सर्वप्रथम 9 कन्या त्यांच्या घरी जन्माला आल्या. आणि या 9 कन्या म्हणजे नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्ती, या 9 कन्या त्यांच्या घरी पहिला जन्माला आल्या. आता यावेळी त्यांनी ज्यांचं लग्न जेव्हा झालं त्यावेळी आता कर्दम मुनी, नावच आहेत मुनी, पण आपल्याला वाटत असेल मुनी म्हणजे एकदम गरीब असतील किंवा घर असेल नसेल माहित नाही. तर कर्दम मुनी एक उडतं विमान, आणि त्या विमान असं आपलं साधं सोपं विमान, एक विमान, ज्या विमानामध्ये एक छोटं गाव बसलेलं होतं. त्याच्यामध्ये मोठमोठे राजवाडे आणि पाण्याचे तलाव, नद्या, गार्डन, उपवन सगळं, आणि ते उडणारं शहर म्हणू शकतो. आणि आध्यात्मिक आपल्या तपस्येच्या बळावरती त्यांनी सर्व व्यवस्था आपल्या पत्नीसाठी केलेली होती. पहिला 9 मुली, या 9 कन्या जन्माला आल्या आणि 10वे पुत्र भगवान कपिल देव अवतरित झाले. कपिल देव अवतरित झाल्यानंतर जेव्हा मोठे झाले त्यांनी सर्वप्रथम आपल्या वडिलांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले आणि घरात आसक्त न राहता भगवंतांच्या भक्तीसाठी वानप्रस्थ जीवनाचं त्यांना मार्गदर्शन केलं. आणि वडील जेव्हा घरातून निघून गेले वानप्रस्थ घेण्यासाठी, त्यावेळी पुन्हा आता आपल्या आईला मार्गदर्शन करण्यासाठी आता आईचे ते गुरु झालेले. आणि आईनं आता आपला मुलगा कपिल देव आणि आपले गुरु त्यांच्या चरणी बसून त्याने आध्यात्मिक जिज्ञासा जेव्हा विचारली, आध्यात्मिक जीवनाविषयी भक्तीविषयी विचारलं, त्यावेळी आता कपिल देव आपल्या आईला मार्गदर्शन करत. तर कपिल देवांचे भरपूर मार्गदर्शन त्यांनी शुद्ध भक्तीविषयी स्वतः भगवंत सांगत. दुसरं तिसरं कोणी नाही, स्वतः भगवंत आपल्या भक्तीविषयी आपल्या आईला मार्गदर्शन करत. तर हा जो तात्पर्य आपण वाचला, या तात्पर्यामध्ये किंवा या श्लोकामध्ये 5 लक्षणं सांगितलेली. प्रामाणिक भक्ताची 5 लक्षणं, आणि त्याची सुरुवात जी आहे आध्यात्मिक अनुश्रवणात, नाम संकीर्तनाचने, आर्जवेन आर्य संगेन निरह अहम क्रियया तथा. तर सगळ्यात पहिला जे आध्यात्मिक अनुश्रवणात, तर श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहे, जो प्रामाणिक भक्त जो आहे तो कधीही व्यर्थ बडबड करत नाही. आणि आजकालची बडबड म्हणजे फक्त बडबड नाही, लिहिणं सुद्धा, आपल्या बोटाने जे लिहितो आपण ती सुद्धा व्यर्थची बडबड. कित्येक वेळ आपण फक्त लिहिण्यामध्ये जातो. सगळ्या बोटांचा उपयोग आध्यात्मिक कार्यासाठी, फक्त लिहिण्यासाठी. समाज, देश, राष्ट्र किंवा निवडणुका सगळ्यांचा हॉट टॉपिक होतो. सगळ्या निवडणुकांचा लागणारा रिझल्ट. पण कुणीही आलं, चांगली गोष्ट आहे की आपल्याला सनातन धर्माचं रक्षण करणारे आपले राजे निवडून आले, चांगली गोष्ट.
शाश्वती कोणाची नाही, पण ज्यामुळे जितका वेळ आपण असेल तितका वेळ भगवंतांच्या कार्यामध्ये, त्या भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांची कथा ऐकण्यात, आध्यात्मिक अनुश्रवणात, नाम, गुण, रूप आणि लीला याविषयी ऐकण्यासाठी. जेव्हा आपण एका व्यक्तीविषयी ऐकतो त्या व्यक्तीविषयी आपलं प्रेम वाढतं, आणि जर प्रेम वाढायचं असेल तर त्या व्यक्तीविषयी, त्याच्या कार्याविषयी वारंवार ऐकलं तर ती आसक्ती बनते. कारण पुन्हा पुन्हा ऐकून 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 त्या व्यक्तीविषयी बोलून त्या व्यक्तीविषयी तेच चिंतन, जयावरी जैसा भाव तया तैसा अनुभव. आणि तेच भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं, हे यथा मां प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम्. जो ज्या भावनेने माझं चिंतन करतो त्या भावनेने मी त्याच्याशी आदान प्रदान करतो. जर आपल्याला वाटत असेल राधा गोविंद सुंदर पांढरा शुभ्र दगड आहे तर तो दगडच आहे त्याच्यासाठी. आणि जर कुणाला वाटत असेल की साक्षात कृष्ण, कृष्णासारखे नाही, साक्षात कृष्ण उपस्थित आहे, तर मग क्वचित आपल्या जीवनामध्ये त्यांनी ती वाजवलेली बासरी आपल्याला ऐकायला सुद्धा येते. असं खोटं नाही, ते निश्चित आजही भक्त भगवंतांचे आदान प्रदान करत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा 2017 मध्ये जेवढे अमेरिकेत होतो, पहिल्यांदाच गेले आणि सगळ्या भक्तांना वगैरे भेटत होतो, तर तिथं मला एक भक्त भेटले, जे भक्त मायापूर मंदिरात ब्रह्मचारी होते. भगवंतांची भक्ती ही द्वापार युगात होती, त्रेता युगात होती. आज कोणी देवाला बघितलंय, भगवंत कुठे आहेत नाही. ज्वलंत उदाहरण म्हणजे मी स्वतः डोळ्याने आंखो देखा हात, आज तक आंखो देखा हात. तर ते अमेरिकेत गृहस्थ आहेत, पती पत्नी परमपूज्य जयप्रकाश स्वामी महाराजांचे शिष्य आहेत. आणि ते व्यवसाय करतात, टोपी, मोठे टोपी असतात उन्हाळ्यात, त्या टोप्यांचा त्यांचा व्यवसाय आहे. तर ते ब्रह्मचारी होते अगदी सुरुवातीच्या काळात, सिनियर ब्रह्मचारी बॅच, मायापूरची पहिली दुसरी बॅच होती. तर ते सांगत होते मला, गोविंद भक्तरावने त्यांना भेट घालून दिल्याने सांगितलं त्यांची ओळख. ते नरसिंह भगवंतांची पूजा करायचे. जेव्हा नरसिंह भगवंतांची प्राणप्रतिष्ठा झाली, मायापूरमध्ये बरेच भक्तांना संकट येऊ लागले. डाकू, इतर धर्मीय लोक, प्रत्येक वेळी त्रास होऊ लागला भक्तांना. म्हणून निर्णय घेतला की नरसिंह भगवंतांचे पण प्राणप्रतिष्ठा करू, उग्र नरसिंह. आणि ते ब्रह्मचारी होते. नवीन नवीन सगळ्यांना भीती वाटली, इतके भगवंत नरसिंह भगवंत इतके कडक आणि इतकी कठोर त्यांची सेवा आहे. तर जेव्हा प्रातः काळी बंक बेड होते, बंक बेड झोपायसाठी आश्रम बंक बेड, 1, 2, 3, कधी 2, कधी 3 असे बंक बेड असतात हॉस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये होते. तर ते वरती झोपलेले होते, बंक बेडच्या वरती. तर ते झोपलेले होते आणि स्वतःचा अनुभव ते सांगतो. झालेली घटना अशी काल्पनिक किंवा दंतकथा असे नाही आहे, घडलेलं घटना. आणि ते सकाळी जेव्हा उठले 4 वाजता, तेव्हा त्यांच्या मांडीवरती नरसिंह भगवान बसलेले होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं भगवंतांनी झोपेत नाही. आपल्याला झोपेत कोण कोण दिसतात ते वेगळे. झोपेतून जागा झाल्यानंतर नरसिंह भगवंतांना दिसले आणि भगवंतांनी जोरात त्यांना धक्का मारला खाली उठलेले असताना. आणि धक्का मारल्यानंतर भगवंतांची जी नख आहेत ते नख त्यांच्या छातीवरती कुठली म्हणजे काय ओरबडले किंवा जे नखापासून त्यांना इजा झाली. आणि भगवंतांना सांगू नका, म्हणजे तू पुजारी सेवा करतो, उठल्याबरोबर सगळ्या हॉटेलमध्ये जाऊन सगळे पटपट पटपट बटन चालू करतो, लाईट चालू करतो, किती मला त्रास होतो त्याचा मी विचार करतो. आणि एक जो फोकस लावलेला आहे बरोबर माझ्या डोळ्यावरतीच आहे. म्हणजे सगळ्यात पहिला रात्रीतून सेवा जेव्हा आपण भगवंतांना शयन देतो, शयन झाल्यानंतर सगळ्यात पहिला आपण जेव्हा वॉशरूमवर जातो भगवंतांना उठवण्यासाठी, एक डिम लाईट चालू कर आणि नंतर हळूहळू बाकीचे सगळे लाईट आपण चालू करू. तर ते इतके घाबरले, तसेच गेले, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर टेम्पल हॉलमध्ये गेले. तोपर्यंत आरती तर झालेली होती.
नरसिंग आरती चालू होणार होती आणि नरसिंग आरती चालू झाल्यानंतर नरसिंग भगवंतांसमोर जेव्हा ते उभारले आरतीमध्ये, सगळेजण त्यांना बघून हसत होते. काय सगळेजण बघून हसतात? भक्ताचं ते एवढे घाबरले, त्यांनी धोती सुद्धा घातली, फक्त कोपीवरच आलेले पळते, इतके घाबरले ते. आणि जवळजवळ 20-25 वर्षानंतर देखील त्यांच्या छातीवरती नरसिंह भगवंतांनी जे धक्का मारलेली ती नखाची निशाणी आजही आहे. तर भगवंत असं नाही काल्पनिक आहे किंवा दंतकथा आहे, आजही भगवंत आहे. आपली जितकी शुद्धता होते तितकं आपण भगवंतांना समजू शकतो आणि जाणून घेऊ शकतो. मला आठवतं जेव्हा याच ठिकाणी याच व्यासस्मृती राधारमणी मंदिरामध्ये आपण 21वा ब्रह्मोत्सव केला, आता हा येणारा 22वा. तर जेव्हा 10वा ब्रह्मोत्सव होता 2013ला 10वा ब्रह्मोत्सव, तर 2013 मध्ये जेव्हा 10वा ब्रह्मोत्सव होता, महाराजांनी याच ठिकाणी प्रवचनामध्ये सांगितलेलं होतं की सगळे तिथं बसलेले सगळे शुद्ध भक्त, लेवल मध्ये खाली होते, खाली अर्धे होते आणि अर्धे वर होते, कारण का 4 पायऱ्या आणि खाली बसलेले एकडोशी खाली होते. तर म्हणून सगळे तिथं बसलेले सगळे शुद्ध भक्त आहेत, पण शुद्ध भक्तीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त आहे. कोणी 80, कोणी 100, कोणी 70, कोणी 50, कोणी 10, कोणी 25, पण सगळे शुद्ध भक्त होणार किंवा सगळे शुद्ध भक्ताची गॅरंटी. आणि जर खरोखर आपण 100% शुद्ध होऊ तेव्हा राधा गोविंद आपल्यासोबत नित्य आदान प्रदान करतो. आणखी एक मला ते सांगितलं, आपण असू अथवा नसू, आज आपण 10वा ब्रह्मोत्सव वर्धापन साजरा करतोय. 10,000 वर्षानंतर देखील गोविंदजींचा ब्रह्मोत्सव होईल, 10,000वा ब्रह्मोत्सव, पण आपण त्याच्यामध्ये कोणी नसू असणार का? कोणाला गॅरंटी 10,000 वर्ष जगणार? तर भगवंतांची जितकी आपण ऐकू त्यांच्याविषयी तितकंच त्यांचं आदान प्रदान, त्यांची सेवा. आपल्याला वाटतं की कशी सेवा, किती सेवा, एक ऑफरिंग करू की 2 करू, 2-2 वेळा आठवड्यातून जाऊ. माझे एक मित्र आहेत विश्वंभर कृष्ण ब्रह्मचारी मायापूरमध्ये, गेल्या 85 पासून 1985 पासून 2024 ते आता चालू आहे, पुढच्या वर्षी 40 वर्ष होते. 40 वर्ष दररोज न चुकता त्यांची सेवा आहे. काय राधा माधव आहेत, राधा माधवच्या राधा राणीच्या बाजूच्या ज्या 4 सखी आहेत, दररोज सकाळी 4 सखींचं ड्रेसिंग करायचं, दररोज न चुकता. आठवड्यातून एकदा नाही, दररोज सकाळी 5 ते 7:15 त्या 4 सखींचं श्रृंगार झाल्यानंतर दररोज 365 दिवस भगवंतांना आरसा दाखवायचा. 365 दिवस प्रभुपाद घेऊन आल्यानंतर समोर प्रभुपादांना चरणावर द्यायचे, प्रभुपादांना हात धुण्यासाठी पाणी. प्रभुपाद परिक्रमा करून येईपर्यंत मोठ्या प्रभुपादांच्या आरतीची व्यवस्था, जिथं कुणी असतील त्यांना अगरबत्ती पेटून देणं, हात देणं, ती सेवा. ते झाल्यानंतर नरसिंह भगवंतांना 8 वाजता भोग लावायचा, 8:30 वाजता आरती करायची. 365 दिवस एक सुद्धा सुट्टी नाही. मग ती सेवा झाली, मग प्रसाद, मग आपली साधना, जप, अध्ययन सगळं. संध्याकाळी 5 वाजता मंदिरात यायचं, 5:30 वाजता नरसिंह भगवंतांना भोग लावायचा, संध्याकाळी 7 वाजता भगवंतांची आरती करायची, नरसिंह आरती, आणि पुन्हा 8 ते रात्री 9:30 पर्यंत 4 सखींचं शयन ड्रेसिंग करायचं. शयन ड्रेसिंग झाल्यानंतर भगवंतांना जी रबडी भोग लागते ती रबडी प्रभुपादांना महाप्रसाद अर्पण करायचा, मच्छरदाणी लावायचे आणि प्रभुपादांना झोपायचं. 365 दिवस. तर किती भगवंतांप्रती प्रेम उत्पन्न झालं असेल. तर ते आता या वर्षी त्यांनी ब्रजमंडल परिक्रमा केली, आपण पाहिलं पण असेल त्यांना, जे ब्रजमंडलमध्ये ब्रजमंडल परिक्रमा केली. तर त्याला बोलत होतो, प्रभूजी कसं काय चाललंय काय. तर ते म्हणजे प्रभूजी मी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. म्हणजे कोणता? म्हणजे जेही भक्त वेगवेगळ्या देशातून येतात, तुमचे गुरुभाऊ असतील किंवा कोणी असतील, मला डोनेशन देतात, काही दक्षिणा किंवा मंदिरातून जे दक्षिणा कुणी डोनेशन,
तुम्ही सगळी एकत्रित करून ज्या सखी आहेत, ज्या 4 सखी, त्यांची जी गावं आहेत, उंचा गाव किंवा रक्सोली, ही गावं जी आहेत त्या गावामध्ये त्या सखींची मंदिरं अगदी अशी निष्कासित पडलेली, कोण सेवा करत नाही, कोण बघत नाही. तर त्याचं मी बांधकाम करून तिथं नवीन ऑल्टर तयार करून ती सेवा सुरळीत पाडायचा संकल्प केला. कुठून फक्त विग्रह सेवा केल्यानंतर कुठून कुठं कनेक्शन लागतं आहे ते मायापूरमध्ये आहे, ब्रह्मचारी. पण जितकीही धनराशी जमा होते वृंदावनच्या भक्तांना संपर्कात घेऊन तिथं नवीन ऑल्टर बनवणं, पेंटिंग करणं, पडलेलं बांधकाम पूर्ण करून घेणं, फक्त सेवा केल्यामुळे. ती सेवा कशी होऊ शकते? ऐकल्यामुळे. सकाळी 10 ते 1 फोन बंद, 10 ते 1 जप मागून नल्लासाठी बसून जप करू. ज्याची साधना व्यवस्थित आहे तोच व्यक्ती श्रवण करू शकतो, तोच व्यक्ती व्यवस्थित सेवा करू शकतो. ज्याची साधना डावलवल आहे त्याची सेवा कधी व्यवस्थित होते. मग ती वर खाली होते. किती एवढी सेवा करून शांती नाही. पुन्हा आणि तिथं उंचा गावचं पूर्ण झालेलं ललितासाठीच, आता नेक्स्ट दुसरं चालू. तर असेही भक्त आजही आहे. तर भगवंतांविषयी जेव्हा व्यक्ती ऐकतो त्यावेळी भगवंतांविषयी श्रवण केल्यानंतर आपोआप आपल्या हृदयामध्ये प्रेम उत्पन्न होते. हे झालं आध्यात्मिक अनुश्रवणा. दुसरं सांगताय कपिल देव, नाम संकीर्तनाश्रमे. नाम संकीर्तन प्रामाणिक भक्त काय करतो? नाम संकीर्तनामध्ये रुचीने भाग घेतो. आपल्याला करता पडता वरिष्ठ झालो, आपल्याला काय कीर्तनची आवश्यकता? कीर्तन नवीन लोक कीर्तन ऐवायचं आपलं कीर्तन घालते. आरती चालू झाली, आपण जपमाळा घेऊन बाहेर जातो, बोलतो किंवा जपमाळा घेऊन कपाट बसतो. नाम संकीर्तनाश्रमे हे भगवान सांगताय प्रामाणिक भक्ताचं दुसरं लक्षण. जो सदैव हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव कीर्तन. संकीर्तन या कलियुगाचा युगधर्म जो आहे संकीर्तन, त्या संकीर्तनामध्ये भाग घेतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता. संकीर्तन युगधर्मच आहे. पण कीर्तन करताना कधी झोप येते, जप करताना झोप येते, बरोबर? मी असे भक्त बघितले की 5 वाजून 20 मिनिटांनी जप चालू होतो आणि 5:23 ते झोपलेले असतात. 3च मिनिटं. त्यांना मी विचारलं तिच्या जपमाळामध्ये काही जादू वगैरे आहे? जपमाळ हातात घातल्यानंतर इतर लोकांना झोप येते टेन्शनमुळे, गोळ्या खायला. पण भगवंताची भक्ती जपमाळ हातात घातली की व्यक्ती शांत झोपून जाते, मन शांत. तर त्याच्यासाठी सुद्धा गोळ्या औषध घ्यायच्या. नाम संकीर्तनाश्रमे, पण झोपायसाठी नाही, आपल्याला ज्ञानपूर्वक जप करायचं आहे. आणि तिसरं जे सांगत आहे कपिल देव प्रामाणिक भक्ताचं लक्षण, आर्ज वेगळं सगळ्यात महत्वाचं सरळता. म्हणजे सरळपणा. भक्त कधीही दुटप्पीपणा किंवा ईर्षाद्वारे कार्य करत नाही. त्याला आपल्याला दिखावा. आतून एक मुंह में राम बगल में छोरी, वरून तर आपण दाखवतो. नंतर पुढच्या लेवलला दुटप्पीपणा बरोबर विचार की दुटप्पीपणा नसतो. तो कधीही स्वतःच्या स्वहितासाठी सदैव निष्कपटी असतो. दुटप्पीपणा किंवा त्याला म्हणलेलं दीर्घसूत्री. दीर्घ म्हणजे कालांतरानं जे आपल्याबद्दल जे वाईट झालं किंवा माझा अपमान झाला त्याचा मी बदला नंतर निश्चित घेईन. तर त्याचं हृदय कसं असतं? कोमल हृदय. भक्ताचं हृदय कसं पाहिजे? कोमल. आणि म्हणून शरीरातले 2 अवयव आहेत, त्याच्यामध्ये हाड नाही. कोणते? जीवनचं हृदय. दोन्हीमध्येच हाडं नाही, कारण दोन्ही भगवंतांना सॉफ्ट आहे. मग नाकामध्ये सुद्धा हाड आहे, कानामध्ये एक प्रकारचं पातळ असलेला हाड आहे. पण 2 इंद्रिय आहेत, जिव्हा आणि हृदय, ज्याच्यामध्ये हाड नाही. त्या कारण ते दोन्ही कोमल किंवा अगदी सॉफ्ट म्हणतात. सॉफ्ट कोमल होते.
फक्त कोमल हृदय, मनामध्ये कोणताही द्वेष, खोट, दांभिकता किंवा ढोंगी प्रवृत्ती नसणे. खोट, दांभिकता या जगातल्या सगळे स्पेशल आहेत. ते असल्याशिवाय भौतिक जगात कोणी जगू शकत. किती मोठमोठे नेता, नेता या शब्दाचा अर्थच आहे नेता, आपल्या डोळ्याद्वारे जनतेचा दुःख पाहणारा. नेत्र जे आहे, नेत्र पासून नेता, आपल्या डोळ्याने जनतेचं दुःख पाहणारा. किती म्हणजे जोपर्यंत मतदान पाहिजे तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार करणार, पैसे वाटणार, सगळं झाल्यानंतर ओळख सुद्धा दाखवणार. अशी दांभिकता, ढोंग नसावा. प्रभुपादांना विचारलं, स्वामीजी तुमचे शिष्य कसे ओळखू शकतो आम्ही? स्वामीजी म्हणाले, माझे शिष्य जे असतील, माय फॉलोअर्स दे आर जेंटलमन. ते जेंटलमन, दिखावा अगदी प्रामाणिक. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले, सिम्प्लिसिटी इज द फर्स्ट क्वालिटी टू बिकम अ वैष्णव. वन हु इज नॉट सिंपल ही इज नॉट वैष्णव. सरलता किंवा साधेपणा हे भक्त बनण्याचं पहिलं लक्षण. जसं उदाहरणार्थ जर एखादा कप किंवा भांड किंवा वाटी जर असेल, ते अगोदरच भरलेलं आहे, त्याच्यामध्ये चहा, कॉफी, दूध जे काही पहिलाच भरलेलं आहे, त्याच्यात आपण घालू शकत नाही. जर ते रिकामी असेल तर आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. आणि म्हणून पात्र जर रिकामी असेल त्याच्यात पात्रता येते. पात्र आणि पात्रता, पात्र म्हणजे भांड आणि पात्रता म्हणजे क्वालिटी. जर पात्र आपलं भरलेलंच असेल, आपण कोणाचं ऐकायची इच्छा नसेल तर काय करायचं? जसं कोणी खरोखर झोपलेला असेल त्याला आपण म्हणू शकतो, उठा उठा पडूजे, उठा माताजी. जर झोपलेलं नाटक करत असेल, ढोंग करत असेल, त्याला काय होतं? तर झोपलेलं नाटक करत त्याला आपण कधीच उठू शकतो. त्यामुळे सरलता ही अगदी फार महत्वाची. आणि त्यासाठी सगळ्यात मोठं उदाहरण जर असेल तर ते आहे दुर्योधनाचं. दांभिकता, खोट आणि ईर्ष्या काय कमी होती. भगवंत शांतीदूत बनून गेले म्हणजे 5 गावं त्यासाठी, फक्त 5 गावं, काहीच नको, 5 गावं त्यांच्या त्यांनी शांत करतात. जी आजची 5 गाव, इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली आहे, आणि दिल्लीच्या बाजूची जी 5 गावं आहेत, फरीदाबाद, गाझियाबाद, गुरुग्राम, ही जी गावं आहेत ती 5 गावं मागितलेली होती. म्हणजे 5 गावं काय, सुईच्या टोका इतकी जमीन सुद्धा मी देऊ शकणार नाही, विना युद्धेन केशव. युद्ध नसते वेळी देणार नाही. काय झालं? सर्वनाश. भगवान स्वतः शांतीदूत बनून गेलेले होते. सरळ जर असला असं दिलं असतं. माधवेंद्रपुरी ज्यावेळी त्याला भगवंतांनी खीर चोरून ठेवलेली होती आणि त्या पुजाऱ्याने आणून दिली रातोरात खीर. माधवेंद्रपुरी कुठं आहात? खीर द्या, खीर द्या. तुमच्यासाठी गोपीनाथाने खीर चोरी करून ठेवली. त्यांना खीर भेटली, त्यांनी लगेच स्टेटस नाही लावला, खीर गोपीनाथने माझ्यासाठी ठेवली, गोपीनाथजीने खीर तिथेच ठेवली. ते रातोरात तिथून निघून गेले. त्यांना कळालं ही जर बातमी बाहेर कळाली तर माझा जय जयकार होईल, सगळेजण माझ्याजवळ येतील, माझं नाव पुकारलं जाईल, माझी प्रसिद्धी वाढेल आणि ती माझ्यासाठी चांगली नाही. लगेच तिथून निघून गेले जगन्नाथपुरीला. पण भगवंतांची योजना वेगळी होती. ते जगन्नाथपुरीला पोहोचल्या अगोदर त्यांची प्रसिद्धी तिथं पोहोचलेली होती आणि सगळेजण त्यांचं स्वागत करले. हेच माधवेंद्रपुरी त्यांच्यासाठी साक्षात गोपीनाथाने खीर चोरी करून ठेवली. तर ती सरलता किंवा तो चांभार, एक जो चांभार जो होता त्या चांभाराला नारदांना प्रश्न विचारला. चांभाराने म्हटलं, नारदमुनी माझा एक प्रश्न काय? म्हणजे माझा प्रश्न हा आहे की मी वैकुंठात जाणार का? हे थोडं नारायण विचार आहे, देह तयार झाल्यानंतर. ठीक आहे, विचार. मग ब्राह्मण पण येतो, त्या ब्राह्मणाने पण विचारलं. नारदमुनी माझा पण तोच प्रश्न, मी एवढी भक्ती करतो, एवढं मोठं माझं कार्य आहे, ब्राह्मण कुळात माझा जन्म झाला. चांभार तो नीच आहे, मी उच्च कुळात जन्मलेला आहे, मी पण भगवत कामात, मी कधी त्याने अहोभावाने मी कधी येणार हे सांगा विचारून सांग. तर नारदाने विचारलं नारायण, म्हणजे 2 प्रश्न आहेत.
एक चांभाराचा आहे, दुसरा ब्राह्मणाचा. कोण भगवत धर्मात वैकुंठात जाणार ते विचारतात. म्हणजे चांभार हे शरीर त्याग केल्यानंतर लगेच येईल, पण ब्राह्मणात अजून अनंत काळ वेळ लागणार, 100 वर्ष तरी कमीत कमी. आता भगवंताने जेव्हा सांगितलं ना, सुद्धा आश्चर्याची म्हणजे चांभार भगवंताच्या धर्मात लगेच येणार आणि हा येणार नाही कसं काय? म्हणजे काय नाही, म्हणजे ते जेव्हा तू भेटतील, तू त्यांना भेटशील तेव्हा ते विचारतील भगवान काय करत होते, त्यांना सांग काय करायचं. सुईच्या टोकातून एका हत्तीला बाहेर काढायचं. ब्राह्मणाजवळ गेले नारद मुनी आणि त्या ब्राह्मणाने विचारलं, नारद मुनी विचारलं का? तयार माझं तिकीट. त्याला वाटतं मी कन्फर्मच आहे, जाणार निश्चित आहे. विचारलं का कधी जायचं? म्हणजे कमीत कमी 100 वर्ष तरी अजून लागलं, अनंत काळ आहे. नारायणचे म्हणजे मूर्ख आहे, मग काहीच करत म्हणजे तुम्ही गेले गॅरंटी काय? खरंच आपण विचारलं म्हणजे काय करत होते नारायण? म्हणजे नारायण सुईच्या टोकातून हत्तीला काढतो. म्हणजे तुम्ही गेलेच ते पागल आहे. हत्तीला थोडी कुणी सुईच्या टोकातून काढू शकते बाहेर? हत्ती किती मोठा, ती सुईचं टोक किती, त्या छिद्रातून कसं काढतो? मग त्यांना कळालं की हा खरोखरीची बुद्धी इतकी विकसित झालेली नाही. जरी ब्राह्मण असला तरी चेतना अजून शुद्ध झालेली नाही. दुसरीकडे पोचले चांभाराजवळ. चांभाराने लगेच सगळ्यात पहिला प्रणाम केला, वैष्णवाचा प्रणाम केला, नारद मुनींना सन्मानित केलं. विचारलं, नारद मुनी आपण जाऊन आले का? हो. काय करत होते माझे भगवंत? म्हटले सुईच्या टोकातून हत्तीला बाहेर काढतो. जेव्हा भगवंतांची किती अनंत लीला आहे. हरी अनंता, हरी कथा अनंता, भगवंतांची लीला किती महान आहे. आणि भगवंत हे कार्य करू शकतात. म्हणजे तुला विश्वास आहे? म्हणजे हो. म्हणजे कसं काय विश्वास आहे? म्हणजे मी या झाडाखाली बसले, पिंपळाचं जे झाड आहे त्याचे एक एवढंसं फळ असतं, त्याच्यामध्ये हजारो बीज असतात आणि त्या हजारो बीजामध्ये हजारो वटवृक्ष भगवंताने ठेवलेले. काळाच्या प्रभावाने ते मोठे होतात, पण हजारो वटवृक्ष ते छोट्या छोट्या जसं खसखस असतं, त्या खसखसाच्या बीज मध्ये इतकं मोठं वटवृक्ष भगवंताने सामावून ठेवलेलं आहे. तर सुईतून हत्ती काढण्याचं त्यांच्यासाठी काय शक्य? तेव्हा तरी काय म्हणून भगवंताने सांगितलं सरळता, हा साधेपणा जो आहे तो साधेपणा ज्या भक्तांना आपल्याला सेवा भेटते. आपण तर्क वितर्क करण्यापेक्षा त्या गुरूंच्या माध्यमातून आलेल्या सेवा स्वीकार करणं ऐसा थोडी प्रश्न झाला. असं थोडी मग त्याच्यामध्ये आपण तर्क वितर्क का किंवा कधी ते पूर्ण चिंतन करण्यापेक्षा ते सरळता नष्ट होऊन जाते. आणि म्हणून वैष्णवांच्या ड्रेसमध्ये आपण असू शकतो, पण वैष्णव क्वालिटी म्हणजे कोणती आहे? सरळता किंवा सिम्प्लिसिटी. तर हे झाले 3: आध्यात्मिक अनुश्रवणा, नाम संकीर्तन, आर्जवेन आणि चौथा आहे आर्य संगेन. आर्य संगेन म्हणजे भगवंतांच्या भक्तांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करणं. तर कधी कधी आपल्याला वाटतंय सेवा म्हणजे फक्त वरिष्ठ भक्तांची, अध्यक्षांची, लाल कपडे घातलेल्यांची. कधी ती वाटताना सुद्धा मी बघत असतो, अध्यक्ष वरिष्ठ त्यांना नवीन भक्त तुम्ही बाहेर करा. कुणीही सगळे भक्त आहेत, फक्त लाल कपडे घातले असा अर्थ नाही की ते शुद्ध भक्त झाले. नवीन येणाऱ्याची शुद्धता देखील भगवंताची त्याचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते आपण ओळखू शकत नाही. आणि म्हणून रूप गोस्वामीने सांगितलं, प्रत्येकाला आदर देणं मोठं कर्तव्य. प्रत्येकाला आदर सन्मान देणं. उपदेशामध्ये त्यांना सांगितलं त्यांनी 4 प्रकारचे जे आधार प्रदान भक्तीचे 6 प्रीती लक्षण. त्याच्या पुढं रूप गोस्वामी वर्णन करतात. कृष्णे प्रियस्य कीर्तन मनसा क्रियेत, दीक्षास्ति चेत् प्रणतभिस्त भजन्तमीशं, शुश्रूषया भजनविज्ञमनन्यमन्यं, निन्दादिषु नर्गमिप्सित संगबध्य. ते सांगतात, कृष्णेति यस्य कीर्तन मनसा क्रियेत. एखादा व्यक्ती नवीन आहे, आत्ताच त्याने भगवंताचं नाव घेणं चालू केलेलं आहे, त्यालाही हृदयापासून नमस्कार करून आदर देणं आवश्यक आहे. दीक्षास्ति चेत् प्रणतभीष्ट भजन्तमीशं. ज्याने अध्यात्म
आजच्या विघ्नांच्या सेवेमध्ये लागलेला आहे त्याला दंडवत प्रणाम करतो आणि ज्याचं हृदय निंदा विषू म्हणजे निंदा आणि अशा कार्यापासून मुक्त झालेला आहे त्याची सेवा आणि त्याचा संग घेणं आवश्यक आहे. सगळ्यांसाठी आपण कोणाला म्हणू शकत नाही हा भक्त आहे अभक्त आहे नाही, सगळेच भक्त भगवंतांची कृपा आणि राधाराणीची इच्छा झाल्याशिवाय कोणीही मंदिरात येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आदर देणे आणि साधूंच्या उपासी साधूंच्या जवळ बसून त्यांच्याकडून ऐकणं. भागवतच्या 7व्या स्कंदामध्ये वर्णन आहे ज्यावेळी युधिष्ठिर महाराज नारदांच्या जवळ बसून नारदांना सांगत होते नारद मुनी माझ्यासारखा मूर्ख माणूस महामूर्ख कोण म्हणते युधिष्ठिर महाराज 12 महाजनांपैकी ते म्हणतायत मूढधी माझ्यासारखा मूर्ख माणूस मी इतका आसक्त आहे संसारामध्ये आम्ही 5 जण एक पत्नी इतके आसक्त झालेला आहे काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा या संसारातून मुक्त होण्यासाठी. आणि तिथं कृष्ण सुद्धा होते द्वारकाधीश आणि द्वारकाधीश सुद्धा हात जोडून म्हटले नारद सांगा काहीतरी यांच्या तर 5 भावामध्ये एक पत्नी आहे माझ्या तर 16,108 मी किती आसक्त आहे आम्हाला पण काहीतरी सांगा. आणि त्यावेळी नारदांनी 4 वर्ण आणि 4 आश्रमाविषयी मग ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास आदर्श पारिवारिक जीवन अध्यायाचं नावच आहे. नरसिंह भगवंतांचं प्राकट्यानंतर जे अध्याय त्याच्या अध्यायाचं नावच आहे आदर्श पारिवारिक जीवन. आणि त्याच्यामध्ये नारद मुनी वर्णन करत आहेत की घरी फक्त आपल्या मुलांना सांभाळणं म्हणजे कुटुंबाची काळजी नाही. डास पाली कॉक्रोच झुरळ मुंग्या किडे सगळ्या पाल साप या सगळ्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात. ते घर कसं कर्तव्य पाहतो आपण तर असं ते बॅट घेणारे झाले टेनिस बॅट तासानं मारण्यासाठी चक 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 सगळे पुरवले ते मरून जातो. त्या मुंग्या असो साप असो तो आदर्श पारिवारिक जीवन आहे. कोण सांगताय नारद मुनी कोणाला युधिष्ठिर महाराजांनी भगवंतांना दोघे बसलेले असं नाही की युधिष्ठिर महाराज आसक्त होते किंवा त्याला काय माहित नव्हतं. तरी पण साधूंच्या चरणी बसून जेव्हा व्यक्ती ऐकतो त्यावेळी ही संसारिक आसक्ती हळूहळू मुक्त होते. संसारिक आसक्तीपासून मुक्त होण्याचा एक रामबाण उपाय साधूंच्या जवळ बसून ऐकणे. आणि ते साधू म्हणजे स्पष्ट बोलणार जे सत्य सिद्धांत सांगणारे साधू असं ठीक आहे सगळं चांगलं ठीक आहे मी पण येतो लग्नाला मला पण 5,000 रुपये दक्षिणा द्या नवीन कपडे द्या असा नाही. साधू म्हणजे जी ग्रंथी आसक्ती आहे ती काढणार. साधू या शब्दाचा अर्थच आहे 6 धू जे 6 प्रकारचे रोग लागलेले आहेत काम क्रोध लोभ मोह आणि मात्सर्य यांना धुवून टाकणार. एरियर आणि सेल्फ एक्सेप्टन्स कशापासून आपल्या भक्तीच्या शक्तीपासून तो साधू. साधू कशाच्याही वेशामध्ये असू शकतो लाल कपडे पिवळे कपडे पांढरे कपडे निळे काळे सगळे. आणि त्यानंतर जे 5वं जे सांगितलेलं आहे निरअहंकार मिथ्या अहंकार सोडून जे आपल्याला प्राप्त झालेले आहे ते भगवंतांच्या कृपेनेच प्राप्त झालेले मिथ्या अहंकार सोडून. तर याच कपिल देव वर्णन करतात की जो भक्त ज्यावेळी आपले एकत्रित येतात सदाम प्रसंगाम ममवीर संविदो भवन्ति हृत्कर्णरसायन कथा तज्जोषणा अपवर्गवर्त्मनि श्रद्धारती भक्ती अनुक्रमिष्यति. जरी आपण सगळं पालन केलं 5 प्रामाणिक लक्षणं तर काय होईल सगळ्यात पहिला आपल्याला भक्तांचा संग भेटेल. भक्तांचा संग भेटल्यानंतर आपण आध्यात्मिक चर्चा म्हणजे भगवंतांच्या विषयी आपण चर्चा करू. ते केल्यानंतर काय होईल आपल्या कानांना आनंद वाटेल. भगवंतांची कथा ऐकून ऐकून आपले कान शुद्ध होते. जेव्हा कान शुद्ध होतील तेव्हा ती कथा आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि हृदय शुद्ध होईल. हृदय शुद्ध झाल्यानंतर आपल्याला भौतिक संसाराची जी आसक्ती आहे ती आसक्तीपासून आपण मुक्त होऊ. आणि आसक्तीपासून मुक्त झाल्यानंतर भगवंतांच्या चरणी
आपली अतूट श्रद्धा उत्पन्न होईल. आणि जेव्हा अतूट श्रद्धा उत्पन्न होईल तेव्हा भक्तीची सुरुवात होईल. भक्ती प्राप्त होईल नाही प्रभुपाद, आणि भक्तीची सुरुवात होईल. रिअल डिवोशन सर्व्हिस विल बिगिन, म्हणजे सुरुवात होईल. तर एवढे सगळे टप्पे पार केल्यानंतर आपल्याला वाटतं सेवा करू लागलं. खरं तर असं नाही करत, पण खरोखर स्थिर होण्यासाठी, ती निष्ठा किंवा रुची वाढवण्यासाठी सगळ्यात पहिला भक्तांचा संघ, त्यासाठीचे प्रवचन, त्यासाठीचा इतका मोठा प्रयत्न किंवा संघर्ष, ते एकत्रित आल्यानंतर भगवंतांच्या सानिध्यात भगवंतांची कथा, ती कथा जेव्हा कर्णरंध्रेनं कान शुद्ध होऊन हृदयापर्यंत, हृदय शुद्धीकरण झाल्यानंतर आसक्तीपासून मुक्ती झाल्यानंतर भगवंतांच्या चरणी श्रद्धा किंवा आसक्ती, आणि जेव्हा श्रद्धा भगवंतांच्या चरणी अतूट श्रद्धा किंवा विश्वास, आसक्ती उत्पन्न होईल तेव्हा मग भक्तीची सुरुवात होईल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाचे काही प्रश्न वेळ झाला, पण आज सुरुवात होते आणि आपण वेळाने चालू केलेलं 8:30 भगवद्गीतेचा अध्याय आहे. मार्गशीर्ष महिन्याचा मॅरेथॉन आहे म्हणून दररोज एक अध्याय आपण वाचत असतो सकाळी. कुणाला काही विचारायचं आहे, सांगायचं आहे, किंवा काही चुकलेलं करेक्ट करायचं आहे? प्रत्येक रविवारी सर्वांनी उत्साह न्यायचा. दर रविवारी आदेश आहे, दर रविवारी उत्साहाने सर्व भक्तांनी जे आलेले त्यांनाही प्रेरित करा. आणि खरंच चांगला हा जो कार्यक्रम आहे, आपण भौतिक म्हणू शकत नाही, पण सर्वतोपरी चांगला. रविवारी जर आपण एक आठवड्यातून एक जर मॉर्निंग प्रोग्राम, ज्याला मंगल आरतीपासून जमते, चांगली गोष्ट आहे. मंगल आरती ते 9, 9:30, 10 पर्यंत नाही जमत, जप पासून 10 पर्यंत, तेही नाही जमत तर दर्शन आरतीपासून 7:30 ते 9:30. आणि मग एकदा जर आपण सगळे जेव्हा मॉर्निंग प्रोग्राम करून जर आपण व्यवस्थित झालो तर दिवसभर आपापल्या घरच्या सेवा, घरगुती कार्य करण्यासाठी आपण मुक्त होऊ शकतो. काही मंदिराला आपण दुपारी असतो कार्यक्रम 12 ते 3, मग 12 वाजता पोहोचायसाठी 11 पासून तयारी करा. 11 ते 3 मंदिरात गेले, घरी यायला 4 दिवस गेले. संध्याकाळी असेल तर मग संध्याकाळी वेगवेगळे कार्य असतात, काम असतात, ती कठीण होतं. त्याचं सकाळचं जे आहे भक्तीचे जे 5 अंग सांगितले चैतन्य महाप्रभूंनी, नाम संकीर्तन, साधू संग, भागवत श्रवण, मथुरावास, श्री विग्रह आराधना, हे सगळे 5च्या 5 होऊन जातात मॉर्निंग प्रोग्राम. अर्चवेदांची सेवा, दर्शन होतं, भागवत श्रवण होतं, नाम जप होतं, तुलसीची प्रदक्षिणा केल्यानंतर धाम वास होतो आणि भागवत श्रवण पण होतं. म्हणून सोलापूरमध्ये पण आपण दुपारी, मग उन्हाळा आला ते संध्याकाळी, दरवेळी बदललं जायचं. पण मग तो स्टँडर्ड झाला 8 ते 10 सगळ्या भक्तांसाठी कंपल्सरी. म्हणजे येतील त्यांचं स्वागत आहे नाही आलं धन्यवाद काय. शेवटी भक्ती ही व्हॉलेंटरी आहे, आपण जबरदस्तीला करू शकत. आणि जेव्हा हळूहळू सगळे आपण एकत्रित येऊ, फॅमिली प्लेस टुगेदर, स्टेज टुगेदर, राधा गोविंद भक्त समाज, म्हणजे ज्या भक्तांनी आध्यात्मिक गुरूंकडून दीक्षा घेऊन गोविंदजींच्या सेवेसाठी संकल्प घेतला, तो भक्त समाज. आणि तो भक्त समाज एकत्रित येऊन जेव्हा गोविंदजींच्या चरणी प्रार्थना करेल, निश्चितच आपली प्रगती, मंदिराची प्रगती, आपल्या आध्यात्मिक जीवनाची प्रगती मग हळूहळू वाढू शकते. मग त्याला पुढे थांबू शकते. जेव्हा आपण सगळेजण येऊन प्रार्थना करू, प्रार्थनेमध्ये फार शक्ती आहे. आपण वाटतं प्रार्थना शक्ती नाही, पण प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती आहे की निसहाय भावनेने जर आपण प्रार्थना केली, श्री प्रभुपाद तुमच्या प्रसन्नतेसाठी किंवा राधा गोविंद तुमचे भक्त जे आहेत, शुद्ध भक्त श्री प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी जर आपल्याला मॅरेथॉनमध्ये गीता वितरण करायचं आहे, निश्चित भगवंत शक्ती देते. मग कधी लाज वाटणार नाही, मी कशी घेऊन जाऊ भगवद्गीता, मी जर एवढा मोठा शिकलेला आहे, मी कसं लिखू, निश्चित भगवंत आपल्याला शक्ती देते. तर पुन्हा एकदा सर्व लोकांचं धन्यवाद. थंडी असून देखील आणि काउन्सिलिंग सिस्टम पण सुरू करणार.
आपले सकाळचे क्लास जेवढं काउन्सिलिंग प्रसादानंतर तर अशी पण एक योजना आहे की जे सकाळी भागवत चर्चा झाल्यानंतर प्रसाद होईल आणि प्रसादानंतर जे सगळे काउन्सिलर जे आहेत, मार्गदर्शक, फॅसिलिटेटर्स, काउन्सिलर्स, मेंटर, शिक्षा गुरु तर आपण म्हणू शकत नाही, की काउन्सिलर, फॅसिलिटेटर जे आहेत त्यांना ही मार्गदर्शन करण्यासाठी आयोजन आहे. सर्वांनी प्रसाद त्याच्यानंतर पुन्हा जे काउन्सिलर जे आहेत कुठे भेटेल आपण सुरुवात करूया. आज सुरुवात करू. मग ती हळूहळू चांगला भक्त आपल्याला इतका वेळ देत आहेत, चांगला आपल्याला वाटतं किती वेळ दिवसभर इथंच राहायचं का, घरी कामं धंदे आहे, स्वयंपाक करायचा आहे, कपडे धुवायचे, ऑफिसवर जायचं आहे, पण आपल्याला कुणी विचारते आपण सौभाग्यशाली आहे. आपण व्यवहारच नाही, व्यवहार सुटले असतात त्यांना कुणी उचलून घेऊन जातं, कुणी मारतं, कुणी औषध घालतं, कुणी म्युन्सिपाल्टीचे लोक उचलून घेऊन जातात. पण ज्यांच्या गळ्यात बेल्ट आहे किंवा जो त्यांचा पावील आहे आपल्याला विचारलं जातं आपलं सौभाग्य आहे. कारण भौतिक जगामध्ये कुणी आपल्याला विचारणे, हा तुम्हाला विचारणार, हा तुम्हाला समजा असतो, पण आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला जे विचारणारे आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. आपल्याला राष्ट्र देशमध्ये तर आहेतच सुरक्षित, पण आध्यात्मिक जीवनामध्ये भक्त आपल्याला जेव्हा विचारतात तेव्हा आपण सुरक्षित असतो. जप झाले का, अध्ययन करता का, साधनाकार भरता का, हे जेव्हा विचारतात त्यावेळी आपण सुरक्षित असतो. तर प्रसादानंतर जे काउन्सिलर्स किंवा फॅसिलिटेटर आहेत प्रेझेंटली बुक पण आहे आणि अटेंडन्स पण आहे. सुरुवातीला मला आहे पण अटेंडन्स, तर अटेंडन्स पण आपण घ्या, अटेंडन्स द्या आणि सर्वजण जाताना नावं देऊ शकतो. जाताना देतील सगळे नाव, आपण इकडे येण्यापेक्षा सगळे नावं देऊ शकतो. तर धन्यवाद. भक्तांचे काय अपेक्षा, अजून काय का म्हणजे अजून काय तुमच्यासाठी अपेक्षा तर असतील, आताही सांगू शकता की मला भेटून सांगू शकता वेळ सगळ्यांमध्ये अजून तुमचा संडे प्रोग्राम ठीक आहे, अजून म्हणजे अजून काय अपेक्षा आहे अजून सगळ्यांसमोर विचारायचं नसेल तर वनटूवर विचारू शकता. प्रोग्रामची अपेक्षा आहे. तर येत्या रविवारी म्हणजे पुढच्या रविवारी सोलापूरमध्ये मोठा युथ फेस्टिवल आहे आणि श्रीमान देवकी नंदन प्रभू देवकी नंदन पण नाव ऐकलं असेल ते येणार आहे. रविवारी सकाळी 8 ते 10 त्यांचं प्रवचन आहे, ते भागवतम क्लास, आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळेमध्ये युथ फेस्टिवल आहे. तर ज्या ज्या भक्तांना सोयीस्कर असेल सर्व आपण या. राधा दामोदर ब्रजधामामध्ये 3 वर्षाचे झाले दामोदर, गोविंदचे 22 वर्षाचे झाले, दामोदर फक्त 3 वर्षाचे आणि 3 वर्ष 2 महिन्याचे होते भगवंत, त्यावेळी त्यांनी दामोदर लीला केली. तर आता 3 वर्षाचे झाले 12 तारखेला, 12 नोव्हेंबर उत्थान एकादशी दिवशी. तर आपल्याला आठवत असेल आपल्याला बरेच भक्त उत्सवासाठी आलेले आहेत प्राणप्रतिष्ठेसाठी. तर सकाळी भागवत प्रवचन मंदिरात आहे आणि संध्याकाळी फेस्टिवल पद्मावती कन्व्हेन्शन म्हणूनच आहे मंदिरच्या जवळच त्या ठिकाणी. तर सगळ्यांना आमंत्रण आहे सर्वजण या उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी. श्री श्री राधा गोविंद देव की